यंत्रचालक सुधीर लाटवडे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीत मूकमोर्चा, हजारो अधिकारी कर्मचारी मोर्चात सहभागी। महावितरण कंपनीच्या कृपामाई उपकेंद्र येथील यंत्रचालक सुधीर लाटवडे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगलीत मूकमोर्चा काढण्यात आला। विश्रामबाग येथून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततापूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने मूकमोर्चा काढण्यात आला। या मूकमोर्चामध्ये महावितरणाचे अधिकारी कर्मचारी, विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, सभासद हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सांगलीच्या पदाधिकाऱ्यांना दिले। सुधीर लाटवडे यांच्या खुनाची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी। ऑन ड्युटीवर असणाऱ्या सुधीर लाटवडे यांचा खून झाला असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी अशी आंदोलकांची मागणी आहे। सांगली मंडळ वीज क्षेत्र सर्व संघटना कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। सहाय्यक अभियंता सुहास काळे, कोल्हापूर झोनल सचिव सुरेश पाटील, प्रमोद पोद्दार, उत्तमराव भासर, चारुदत्त घाटके, श्रीकांत धनवडे यांच्यासहित हजारो मोर्चात सहभागी झाले होते। यंत्रचालक सुधीर लाटवडे ऑन ड्युटीवर असताना त्यांनी आरोपीला गाडी चार्जिंग लावण्यास नकार दिला। महावितरण कंपनीच्या विजेचा गैरवापर होणे या उद्देशाने त्यांनी नकार दिला, मात्र तेथील सुरक्षा रक्षकाच्या मुलाच्याकडून त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला। यंत्रचालक सुधीर लाटवडे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगलीत मूकमोर्चा काढण्यात आला। माझे बंधू सुधीर लाटवडे हे प्रामाणिकपणे आपले काम करतात, कामगिरी बजावत असताना जो त्यांच्यावर निर्घृण हल्ला झाला, याचा आमच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आमच्या कुटुंबियास लवकरात लवकर न्याय मिळावा। अतिशय प्रामाणिक माझे बंधू काम करत होते आणि त्यांच्यावर हा निर्घृण हल्ला झाला। आम्ही शासनाकडे आणि प्रशासनाकडे योग्य न्यायाची मागणी करतो। आमचे जे मित्र आहेत सुधीर लाटवडे यांची जी हत्या झाली त्या हत्येचा निषेधार्थ म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये महावितरणमध्ये कार्यरत असलेले सर्व अधिकारी, अभियंते, तांत्रिक कर्मचारी यांच्या वतीने आज आम्ही मूक मोर्चा काढलेला। या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही काही वेळापूर्वी या सांगली जिल्ह्याचे जे पोलीस प्रमुख आहेत त्या पोलीस प्रमुखांना आम्ही या संदर्भामध्ये निवेदन दिलं। हे निवेदन देत असताना आम्ही त्यांना मागणी केली की हा जो खटला फास्ट ट्रॅकमध्ये तुम्ही लवकरात लवकर घ्यावा। SP साहेबांनाही एकंदरीत हा जो खून झाला त्या खुनाच्या अनुषंगानं पोलीस यंत्रणा म्हणून जो काही तपास झाला त्या तपासाची आम्हाला सर्व माहिती दिली आणि त्यांनी या ठिकाणी असं सांगितलं की आता जो मूक मोर्चा आहे त्या मूक मोर्चाचे स्वतः महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत महासंचालक त्यांनी या मोर्चाची दखल घेतलेली आहे। तसंच या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांनी या मोर्चाची दखल घेतलेली आहे आणि महावितरण म्हणून जो आमच्या ज्या भावना आहेत त्या संदर्भामध्ये 100% न्यायाची भूमिका आम्ही येणाऱ्या काळात देऊ अशी त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र कैलासवासी सुधीर लाटवडे हे महावितरणचं कर्तव्य बजावत असताना जी त्यांची निर्घृण हत्या झालेली आहे आणि अशा प्रकारची हत्या या महाराष्ट्रामध्ये वीज क्षेत्रामध्ये ही पहिली घटना आहे। ज्या बाहेरस्थ कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंगचे जे हे होते बारीगिरी होते त्या लोकांना त्यांनी काही निर्बंध घातले की महावितरण काम करत होते, महावितरण कर्तव्य बजावत होते, त्यांना राग आला म्हणून त्यांच्या मुलानं येऊन त्या ठिकाणी सहकारी मित्रासोबत जी हत्या केली ती अतिशय निर्घृण हत्या आहे आणि या कर्मचारी या संस्थेला काळीमा फासणारी घटना आहे। या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत। सांगली जिल्ह्यातले कर्मचारी असल्यामुळं, आमचं सहकारी असल्यामुळं सुद्धा आपण या ठिकाणी सर्वांनी शांततेच्या मार्गाने हा मूक मोर्चा काढलेला आहे। आमची मागणी या ठिकाणी एवढीच आहे की महावितरणचा प्रत्येक कर्मचारी हा फील्डवर काम करत असताना एकटा कर्मचारी काम करत असतोय, त्या कुठल्या प्रकारचं संरक्षण आता पण मिळालेलं नाही, भविष्यात मिळेल अशी आमची अपेक्षा आहे, मिळावायची आमची मागणी या ठिकाणी आहे। आणि ज्यांनी हे हत्याकांड केलेलं आहे अति शांतपणानं, म्हणजे त्या हत्याकांडाचा तो घरी जाऊन सगळं आवरून परत अभ्यास केला, म्हणजे इतक्या शांत पद्धतीनं निर्दयी हत्याकांड केलेलं आहे, याला कुठल्या प्रकारचा जामीन मिळता कामा नये दोघांना त्या। प्लस ही जी केस आहे ही केस फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जास्तीत जास्त शिक्षा त्याला झाली पाहिजे। आमच्या प्रशासनानं आणि शासनानं सुद्धा त्याला चांगली प्रसिद्धी देऊन ह्या देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या शासकीय कर्मचाऱ्याला अशा प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे। त्याला चांगले सरकारी वकील
शासनाला आपण दिले गेले पाहिजेत आणि त्यांचं जे काही कामकाज चालू आहे त्या कामकाजाचं संघटना प्रतिनिधी म्हणून आमच्याशी कमिशन झालं पाहिजे. आम्हाला कळलं पाहिजे की कुठल्या पद्धतीने केस चालू आहे, एवढी आमची मागणी आहे. आणि कसल्या परिस्थितीमध्ये या कर्मचाऱ्याला, या वारसांना आणि सर्वांना याचा न्याय मिळावा आणि भविष्यामध्ये अशी कुठे घटना कुठल्या क्षेत्रात घडू नये एवढी आमची माफक अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.